महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी होते आहे। जर आपण बघितलं तर कालपासूनच या जयंतीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण एका सोसायटीमध्ये आहोत। या सोसायटीमध्ये जर बघितलं तर जेवढेही सदस्य आहेत ते अगदी एकत्रित येऊन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहे। खरं तर ही जी एकी आहे आपल्याला हवी आहे। तर आपण आज कृष्णा कॉम्प्लेक्स या सोसायटीमध्ये इथे आलेलो आहोत आणि इथले जे अध्यक्ष आहेत, सोसायटी धारक आहेत, कमिटी मेंबर्स आहेत, ते आपल्या सोबत आहेत आज आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। भरपूर अशा स्पर्धांचे आयोजन सुद्धा इथे करण्यात आले होते। तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा असे जे आहे आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशाच उत्साहात साजरी करतो का? नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तर नमस्कार दादा। नमस्कार। काय बोलायला जयंती निमित्ताने कसं कार्यक्रम घेण्यात आले किंवा आपण नेहमी अशी जयंती साजरी करतात का? आम्ही ना जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाले कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये संयुक्त जयंती कोणतीही जयंती असू द्या आम्ही एक ग्रुपाने साजरा करतो। या ठिकाणी कोणताही वादविवाद नसतो। सर्व मेंबर्स, कमिटी सदस्य, महिला वर्ग सर्वजण एकत्र राहतात की कोणता भी कार्यक्रम असला तरी एक जोशाने उल्हासाने या ठिकाणी आम्ही सर्वजण आयोजित कार्यक्रम करतो। आणि सर्वप्रथम या ठिकाणी महिला वर्ग जास्तीत जास्त उपस्थित असतो। त्यांच्या आम्ही विविध स्पर्धा इथं आयोजित केल्या जातात। त्याशिवाय लहान मुलांच्या चमचे गोटी म्हणा की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना वया वाटप वगैरे हा मोठा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित करतो। आमच्या कॉम्प्लेक्समधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाचाही वाद नसतो आणि हा कार्यक्रम आम्ही एक जोशाने एकजुटीने करत असतो। एवढे सांगून मला पूर्ण विराम द्या। धन्यवाद। धन्यवाद दादा। तर आज कसा उत्साह राहिला? कोणत्या स्पर्धांचं जे आयोजन तुम्ही केलं होतं? माझं नाव प्रशांत निकम, या सोसायटीचा सेक्रेटरी। आज सकाळपासूनच लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा झाली, ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली, अजून चमचा गोटी झाली आणि आता महिलांसाठी संगीत खुर्ची हा कार्यक्रम आहे। तसेच याच्यानंतर होईल आणि याच्यानंतर सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजन हा कार्यक्रम ठेवला। दोन्ही प्रकारचे जेवण आहेत, व्हेज नॉन व्हेज हे दोन्ही प्रकारचे आणि इथे मोठ्या एकोपाने सगळ्या जयंती सगळे प्रोग्राम साजरे होतात। छान। तर जर आपण बघितलं या साईडला आपण एकदा नजर टाकूया आता। तर सगळ्या ज्या महिला आहेत ना आता यांच्या संगीत खुर्चीचा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे जेवण बनवून आलेत का सगळ्या? आज इथेच आहे ना? अजून आनंद आहे कारण आज इथे जेवणही आहे त्यांना। म्हणजे संगीत खुर्चीची जी मजा आहे आज परत होणार आहे। आपण जर वेळ मिळाला तर यांची संगीत खुर्ची नक्कीच कव्हर करूया। तर सर आपल्या सोबत आहे। नमस्कार। नमस्कार। कशा शुभेच्छा द्याल? आज काय बोला? आज मी फक्त कृष्णा कॉम्प्लेक्स पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण 152 देशामध्ये बाबासाहेबांची ही जयंती साजरी केली जाते आणि आम्ही एकच मंत्र या ठिकाणी बाबासाहेबांचा घेतलेला आहे आणि तो म्हणजे शिका संघटित व्हा आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि तशाप्रमाणे आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये आम्ही एकत्र येतो। सर्वांच्या सुखदुःखामध्ये असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, फक्त हा एकच कार्यक्रम नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्र येतो आणि अशाच प्रकारचा संदेश मी सर्वांना देऊ इच्छितो की आपण बाबासाहेबांचा जो मंत्र आहे तो शिका संघटित व्हा, एकत्रित राहा आणि आपली प्रगती करा, एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद। खूप छान, धन्यवाद। तर आपली ही जी सोसायटी आहे भरपूर असे नागरिक मला इथे दिसत आहेत। काय रहस्य आहे? आपण कसं एकोपा जपून ठेवला आहे? आता आमचे अध्यक्ष, सेक्रेटरी सगळ्यांनी सांगितलंय तुम्हाला। आता मी काय सांगणार, म्हणजे माझी इच्छा होती का आपली जयंती जोरात व्हायला पाहिजे आणि आम्ही मेहनत करतोय 8 दिवसापासून, ते लोकांना दिसतंय। छान, म्हणजे त्याबद्दल आपल्याला काय एवढं मस्त। तर जर त्याचबरोबर महिलांची सुद्धा इथे आपल्याला उपस्थिती दिसली आहे। आपण नक्कीच मॅडमशी बोलूया। नमस्कार दादा। काय माहिती द्याल? आज काय बोलाल? आम्ही मॅक्झिमम दरवर्षीच अशी संयुक्त जयंती ही आमच्या कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये एकोप्याने साजरी करतो आणि त्यासाठी मुलांचे वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करण्यात येतात आणि मुलं चांगला असा सहयोग देतात। मग त्याचबरोबर महिलांसाठी पण आम्ही वेगवेगळे असे प्रोग्राम आयोजित करतो आणि सगळे असे एकोप्याने राहतो। आमच्यात असे भेदभाव असे कोणत्याही गोष्टीचा नाही। बाबासाहेबांनी एकच संदेश दिलेला, शिका शिकवा संघटित व्हा, पण आम्ही संघटित नाही राहते। म्हणजे आमच्या मर्यादित पुरते बौद्ध समाजाची लोक आहेत, एक मिनिट, बौद्ध समाजाची लोक आहेत ते संघटित नाहीत। हा मला एक म्हणजे शिकलो, पण आम्ही संघर्ष पण केला, संघटित नाही। आम्ही गटातटात विभागले गेलेलो आहे। आमच्या पक्षाचे म्हणजे आमच्या बौद्ध समाजाचे जवळजवळ 112 पक्ष तयार झालेले आहेत। 112 पक्ष म्हणजे विचार करा, या हेतूने जर आम्ही संघटित असतो
बाबासाहेबांचा तो एकच मंत्र आमचा समाज हा मान्य करत नाही. संघटित राहिला असतं तर एक पक्ष आज आमचं दिल्लीवर राज्य असतं, महाराष्ट्रावर नाही, आता दिल्लीवर राज्य असतं, पण ते राज्य झालं नाही. का तर आम्ही गटातटात मानलं गेलो. आम्ही आमच्याच माणसांचे पाय आम्ही खेचतो, आमच्याच माणसाला आम्ही कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. तर हीच माझ्या सगळ्या म्हणजे आपल्या समाजाला विनंती आहे की आपण एकोपाने राहा. एक पक्ष, एक निवडणूक आणि एकच आपला जसा भगवा फडकतो तसा निळाही फडकावा, एवढी सगळ्यांना विनंती. आणि सगळे संघटित राहतात, सगळे एकत्र आलेत, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि जास्तीत जास्त वयस्कर माणसं होते, ज्येष्ठ नागरिक होते, आमच्या याच्यामध्ये पण सहभाग घेतला. त्या सर्वांचे आम्ही व्यवस्थित असं त्यांचा आम्ही सन्मान करतो. थँक्यू. महिलांची सुद्धा उपस्थिती इथे आहे. मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम काय बोलतात? हा कृष्णा कॉम्प्लेक्स अशी सोसायटी आहे. हा मंच म्हणजे महिलांना अगदी पहिले प्राधान्य देते. कोणताही कार्यक्रम असो, तो शिवजयंती असो, बाबा डॉक्टर साहेब आंबेडकरांचा असो, किंवा गुढीपाडवा असो, होळी असो, नवरात्र असो, आधी महिलांना म्हणजे अधिक सगळे सण इथे साजरा केले जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर असं बोलायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक प्रकारचे दान तर सगळेच देतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं दान दिलंय, कोणतं दान दिलंय की प्रत्येकाला हक्क मतदानाचा. 18 वर्ष संविधानामध्ये असं लिहिलं की तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, 18 वर्ष पूर्ण झालं की त्याला मतदानाचा हा हक्क असला पाहिजे. हा दुसरा कोणी नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्यांनी लेखणी घेऊन सर्वांना शिक्षणाचे मार्ग दाखवलं. एका लेखणीनी एकदा एका शाळेमध्ये 5वीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरांनी विचारले की तू सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले, आता शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो. तर हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले विचारा. तर त्यांनी विचारलं, धरतीपासून सर्व दूरचा ग्रह कोणता असेल? धरतीपासून सर्व दूरचा ग्रह कोणता असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं असेल? मला तर माहित नाही धरतीपासून दूरचा ग्रह कोणता आहे, पण तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये वर्गामध्ये माझ्यासाठी जो मडका भरलाय पाण्याचा, तो ग्रह माझ्यासाठी सर्वात दूरचा आहे. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनात इच्छा केली की आपल्या धर्मासाठी सर्वांसाठी लढायचं आणि सर्वांना समान हक्क द्यायचा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. खूप छान सांगितलं आहे अगदी कळकळीने. तर आपण या साईडला जाऊया, आता कोणी बोलतंय का काही ते बघूया. खरं तर मला असं वाटतंय सगळ्यांना संगीत खुर्ची खेळण्याची उत्सुकता लागलेलीच असेल. तर हा मोबाईलमध्ये बघतायत मॅडम. मॅडम काय बोलायला आज कसं वाटतंय? कोणते कोणते कार्यक्रम आवडतात सोसायटीमध्ये होत असलेले? सोसायटीमध्ये तर सर्व होतात. सगळे नवरात्र? कार्यक्रम होतात. नवरात्र नाही, मला बौद्ध जयंती आज छान, आवडते. मस्त. मग आज संगीत खुर्चीची तयारी करून आलात काही? हो, केली. जिंकणार तुम्ही? येस. छान. तर लहान मुलंही बघितले आपण, तर त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो आहे. तुमचं नाव काय? वर्षा कांबळे. छान. काय बोलायला आज? कशा शुभेच्छा द्याल? शुभेच्छा, जय भीमच्या शुभेच्छा. ठीक आहे, चालेल. तर बघत राहा आपले बदलापूर. जर तुम्ही बघितलं तर अशीच जे युनिटी आहे, अशीच जी एकी आहे आपल्याला संपूर्ण तुमच्याही सोसायटीमध्ये दिसली पाहिजे. आणि तुमच्या इथे जर असंच आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तुम्ही साजरी केली असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात, व्हिडिओज आम्हाला पाठवू शकतात. जर आपण इथे बघितलं तर सगळेच जे आहे सगळ्यांना आतुरता लागलेली आहे. सगळेच छान अशा याच्यामध्ये इथे आलेले आहेत. छान पेहरावा त्यांनी केलेला आहे. काय बोलायला ना? लहान मुलीला विचारा. लहान मुली ना आहेत ना इथे. कोणाचा नंबर आलाय आज? कोण जिंकलाय आज? कशात जिंकली आहेस? कशामध्ये? गिफ्ट नाही मिळणार बोलली नाहीस तर. तू? कोटी चमचा. थोडस मोठ्याने. कोटी चमचा. कोटी चमचा? हा. लिंबू चमचा का? नाही, कोटी चमचा. गोटी चमचा काय होता? अरे बापरे, गोटी चमचा. छान, मस्त नवीन नवीन गेम्स घेतले तिथे. तू कशात जिंकली आहेस? ड्रॉइंग कॉम्पिटिशन. थोडस मोठ्याने. ड्रॉइंग कॉम्पिटिशन. कशाचं ड्रॉइंग केलेलं? छत्रपती शिवाजी महाराज. अरे वा. आणि कुठून शिकलेलीस? युट्यूब. युट्यूब वरून. क्या बात आहे. म्हणजे युट्यूब आपला पहिला गुरु झाला आहे आता असं म्हणायला. कितीला जातेस? 6वीला. 6वीला. आवाज का बारीक आहे तुझा एवढा? अजून कोणी बोलणार तुम्ही? ठीक आहे, थांबू. नाही बोलणार नाही का? ते आले असते. 1 लाख दर्शक संख्या आज तुम्हाला बघती आहे. काय आव्हान कराल जनतेला? जनतेला आव्हान म्हणजे मला एकच सांगायचं आहे
की बाबासाहेबांचं जे आपल्याला मंत्र दिलेलं आहे की तो मंत्र जरी आपण केला तर हे सार्थक होईल. आमच्या सोसायटीमध्ये आपण आलात आणि मला माझं मत व्यक्त केलं. मी शिक्षकांचा ट्रेनर म्हणून एक ज्या ठिकाणी आतापर्यंत मी 20 वर्ष प्रत्येक ठिकाणी जातो तर त्यावेळेला मला वाटतं की खरंच बाबासाहेबांनी किती दूरचा विचार केलेला आहे. आज तो एक विचार जरी लागू केला तरी तो आपल्या जीवनामध्ये सार्थक होईल असं एवढंच मी बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. तर पुन्हा एक महत्वाची बातमी म्हणजे जर तुम्हाला सर्वांना माहिती नसेल तर आपल्या बदलापूर शहरामधील हेंद्रेपाडा परिसरामध्ये आजच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जर आपण बघितलं तर संविधान उद्यानाचा लोकार्पण सोहळा तिथे पार पडलेला आहे. खूप छान असं हे आपलं संविधान उद्यान नाव देण्यात आलेलं आहे आणि छान असं संविधानाचं आपल्याला जर बघितलं तिथे तर जे आहे आपल्याला उभारण्यात आलेलं संपूर्ण संविधान तिथे दिसणार आहे. छान ती कलाकृती आपल्याला दिसणार आहे. तर तुम्ही पण जा आणि नक्कीच त्या उद्यानाला भेट द्या. परंतु भेट देत असताना काळजी घ्या की कुठेही काही कचरा वगैरे त्या ठिकाणी होणार नाही. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह पुन्हा एकदा आपण सगळेच कृष्णा कॉम्प्लेक्स मधले जे रहिवासी आहे त्यांनी असेच राहावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. काय बोलाल? आपल्याला माहिती नसेल पण आपल्या महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी संविधान भवन उभारलेलं आहे आणि त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. तर मी शासनाला सुद्धा धन्यवाद देईल की खरोखर गीता आणि संविधान हे दोघं प्रत्येक तहसील कार्यालयावर तलाठी कार्यालयावर जिथं असेल त्या ठिकाणी संविधान भवन उभारलं जाणार आहे. खरंच मी शासनाचं पण धन्यवाद मानेल. धन्यवाद दादा. तर थांबूया इथे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.